नमस्कार, मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची आपली रेसिपी काय आहे? आजची आपली रेसिपी पाहण्याआधी ही गोकर्णाची फुले तुम्हाला मी दाखवते. किती सुंदर आणि किती आकर्षित आहे. जेवढी आकर्षित आहे आणि जेवढी सुंदर आहे तेवढीच ही वेगवेगळ्या गुणधर्मांनी उपयुक्त देखील आहे. गोकर्णाचा चहा कसा बनवायचा याची रेसिपी तर मी तुम्हाला मध्ये दाखवलेली होती. तुम्ही ते बघू शकता माझ्या चॅनलला व्हिजिट करून. आणि आजची जी आपली रेसिपी आहे काय असेल बरं? तर बघूया आजची जी आपली रेसिपी आहे ती काय आहे आणि कशा पद्धतीने बनवायचं आहे. गोकर्णाच्या फुलांची रेसिपी नाही. आजची आपली रेसिपी आहे तोंडली जी आहे, तोंडली मसाला भरून. तर तोंडली आणि मसाला किंवा टिंडली म्हणतात बघा त्याला. तर तोंडलीची भाजी आपण बनवणार आहे. मागे मी तुम्हाला तोंडल्याची डब्याला घेऊन जाण्याची रेसिपी दाखवली होती आणि ती तर खूप भन्नाटच लागते. त्याच्यामध्ये काही जास्त प्रमाणामध्ये साहित्य आपण वापरत नाही. पण आजची जी आपली रेसिपी आहे तोंडली मसाला, टिंडली मसाला म्हणा किंवा तोंडली मसाला कशा बनवायची आहे, कशा प्रकारे बनवायची आहे आणि ही तोंडली तर खूपच गुणधर्मांनी उपयुक्त आहे. तर अशी जी तोंडल्याची जी रेसिपी आहे ती पाहूया आणि तिचे साहित्य काय आहे हे पाहूया. त्यासाठी मी पावशेर इकडे तोंडली घेतलेली आहे. तिला स्वच्छ पाण्यात धुवून घेऊन तिला 4 काप असे अर्धवट काप केलेले आहे. पाहूया ते कसे आहेत ते. बघा, या ठिकाणी ही जी तोंडली आहेत ही अशी मी घेतलेली आहेत आणि अर्धवट तिला असे 4 काप करून घेतलेले आहेत. व्यवस्थित प्रकारे धुवून वगैरे घेतल्यानंतर हे काप केलेले आहेत. आणि आता आपण बघूया पुढे ह्याची काय करायचं आहे. आता हे खराब झालेलं आहे तर आपण असं काढून टाकू शकतो. त्याचा अर्धा काप आपण ठेवूया आणि अर्धा काप जो आहे, जो खराब भाग आहे तो फेकून देऊ. बघूया ह्याची पुढची पद्धत काय आहे ते. तोंडली मसाला करण्यासाठी आपल्याला इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे आणि कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे. 2 टमाटरची प्युरी करून घेतलेली आहे. खडा मसाला आहे. त्याचप्रमाणे इथे ही जी तोंडली आहे ते. त्याचप्रमाणे मी अशी 1 मूठभर शेंगदाणे आणि मूठभर तीळची चटणी जी आहे भाजून त्याची पूड करून ठेवलेली आहे ते मी याच्यामध्ये टाकणार आहे, ज्याच्यामुळे ती ग्रेव्ही थिक होणार आहे. म्हणजे खोबरं नाही आहे, पण शेंगदाण्याची पूड आणि तिळाची पूड एकत्रच मी शेंगदाणा आणि तीळपूड. तर बघा, ही जी आहे ना ही शेंगदाणा आणि तीळपूड आहे. ही मी घरामध्ये करूनच ठेवत असते, कारण प्रत्येक वेळेस याची आपल्याला आवश्यकता पडते. प्रत्येक वेळेस आपली वेळ वाया काही जात नाही. तर तुम्ही देखील असे भाजून शेंगदाणे आणि तीळ समप्रमाणात भाजून त्याची पूड करा. त्याचप्रमाणे मी इकडं मिरची देखील घेतलेली आहे. ती जस्ट गार्निशिंग करायला आपण वापरणार आहे. या ठिकाणी कढई गरम करून झाल्यानंतर आपल्याला गरजेनुसार जे तेल टाकायचं आहे, मी इकडे 2 चमचे तेल टाकणार आहे. तुम्ही याच्या तेलामध्ये कमी जास्त करू शकतात. तुम्ही वाफेवर देखील शिजवू शकता, म्हणजे सीममध्ये शिजवा, किंवा तुम्हाला जर अजून तेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून देखील तेल टाकू शकता. पण 2 चमचे जे आहेत किंवा 1 चमचा तेल योग्य आहे. आणि आता पहिल्यांदा मी काय करत आहे, 1च चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण जी तोंडली घेत आहे तिला व्यवस्थित फ्राय करत आहे. डीप फ्राय नाही आहे बघा, शॅलो फ्रायच आहे. आणि ही व्यवस्थित प्रकारे याच्यामध्येच ही तोंडली जी आहे ही व्यवस्थित प्रकारे आपली शिजून निघणार आहे. तिला आपण सिमवर घेऊया, गॅस सिमवर ठेवू आणि झाकण ठेवूया आणि पुन्हा तिला परतून घेऊया. अशा प्रकारे आपली तोंडली जी आहे ही व्यवस्थित प्रकारे आपण परतून तिला घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे तेलामध्येच ती शिजून निघणार आहे. म्हणजे शिजून निघालेलीच आहे ती. आता पुन्हा एकदा मी थोडा वेळ थांबत आहे आणि याच्यानंतर बघा, आता अजून मस्तपैकी तोंडलीचा रंग देखील बदललेला आहे आणि तुम्हाला याच्यावरनं समजणार की ही जी आपली तोंडली आहे ही पूर्ण प्रकारे शिजलेली आहे. कॉन्सेप्ट हेच आहे की तेलामध्ये जेव्हा आपण एखादी वस्तू फ्राय करतो तर तिची जी चव आहे ना ही एकदम वेगळी आणि मस्त लागते. रोजच्या चवीपेक्षा वेगळी चव होते.
आता हे पूर्ण काढून घेतल्यावर याच कढईमध्ये पुन्हा एकदा मी तेल टाकत आहे, जे आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे. बघा, मगाशी मी 1 चमचा टाकलं होतं, म्हणून आता मी फक्त 1.5 टाकलेला. अजून तुम्ही 1 चमचा देखील टाकू शकता, काहीही प्रॉब्लेम होणार नाही. चवीमध्ये काही फरक पडणार नाही. आता हे तेल पूर्ण गरम झाल्यावर 2 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे, काळी मिरीचे 2 तुकडे, विलायचीचे 2 विलायची, असा हा जो गरम मसाला, खडा गरम मसाला आहे, हा आपण इकडे टाकत आहे. आणि शहाजिरे थोडंसं घ्यायचं आहे चवीनुसार. आणि हे पूर्ण असं गरम तळायला निघाल्यावर, तळून निघत आहे हे आपल्याला दिसताच, याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. आणि कांदा हा पूर्ण प्रकारे गुलाबीसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. खूप दिवसापासून मला खोकला आहे, काय करू शकत नाही ना, मेडिसिन चालू आहे, पण व्हिडिओ तर आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि हा गरम जो मसाला आहे, हा गरम मसाला व्यवस्थित प्रकारे फ्राय झाल्यानंतर हा कांदा जो आहे, हा कांदा आपण या ठिकाणी तेलामध्ये टाकूया. आणि तो व्यवस्थित परतून घेतल्यानंतर, तो व्यवस्थित परतून घेणं गरजेचं आहे, म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो निघायला पाहिजे. कांदा हा आपल्याला ट्रान्सपरंट असा दिसायला हवा, म्हणजे पूर्ण असं चॉकलेटी. काही जण खूप काळपट करतात, ब्राऊन कलरचं करतात, मग त्याच्यामुळे त्याची जी चव आहे ना, जे उपयुक्त घटक आहे ते पूर्ण ते तेलामध्ये निघून जात असतील. तर आपण हा जो कांदा आहे ना, हा माझ्या मते मला असं वाटतं की आपण हा ट्रान्सपरंटच तळावा. त्याच्यानंतर थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकूया चवीनुसार. 1 चमचा मी लहानसा टेबलस्पून टाकलेला आहे. यानंतर पूर्ण ह्याला भाजून घेतल्यानंतर, म्हणजे पूर्ण अद्रक लसूणची जी कच्चपणा आहे त्याचा वास गेल्यानंतर, म्हणजे टेस्ट तर येणार आहे, पण कच्चा जो फ्लेवर असतो तो वेगळा असतो. तर त्याच्यामुळे आपण ह्याला परतून घेऊया. याच्यामध्ये आता आपण हळद टाकूया, लाल मिरची पावडर, लाल मिरची किंवा लाल मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे. तुम्हाला किती तिखट हवं आहे, कोणती वस्तू ते. तर मी इकडे 2 चमचे लाल मिरची पावडर म्हणजे घरातला मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, हे पूर्ण व्यवस्थित परतून झाल्यानंतर बघा तेल सुटत आहे, तर टमाट्याची प्युरी देखील टाकूया. आणि प्युरी देखील कांदा मसाल्यामध्ये मिक्स होऊन तिला शिजू द्या. तेल सुटेपर्यंत शिजवणं गरजेचं आहे, म्हणजे पूर्ण हा टमाट्याची प्युरी देखील त्याच्यात फ्राय होऊन निघालेली आहे असं आपण समजूया. बघा, छानपैकी तेल असं सुटलेलं आहे. आता हे जे तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आपण बघा मस्तच दिसते. याच्यामध्ये आपण मी 2 चमचे इथे शेंगदाणा कूट आणि तिळाचा कूट, शेंगदाणा आणि तीळकूट टाकलेला आहे. आणि याला देखील व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आणि मिक्स करून घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे याचं टेक्स्चर दिसेल. सिमवरच करूया, कारण बाकी सगळं जिन्नस शिजलेले आहेत. थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं पाणी टाकल्यावर ते पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया, म्हणजे जे तेल आहे, ज्या मसाल्यामधलं तेल आहे ते आपोआपच बाहेर निघायला सुरुवात होईल. आणि हे जे आपण फ्राय केलेले तोंडली आहेत, हे तोंडली आपण याच्यामध्ये टाकलेली आहेत. परत गरजेनुसार याच्यामध्ये आपण मीठ आणि पाणी टाकायचं आहे. आणि सिमवर याला आपण परत शिजवून घ्यायचे आहे. बघा, सिमवर घेऊया आता आपण आणि झाकण ठेवूया. डेकोरेशनसाठी थोडीशी कोथिंबीर ठेवते आणि थोडीशी मी इथे वर टाकत आहे. मिरच्या देखील मी वरून टाकलेल्या आहेत. घरात काही जणांना मिरच्या आवडतात अशाच खाण्यासाठी, तर भाजीत परतलेल्या मिरच्या जर टाकल्या तर अजूनच छान टेस्ट लागते.
आणि अशा प्रकारे आपली ही जी तोंडली मसाला आहे ही रेसिपी तयार झालेली आहे. याला पुन्हा एकदा झाकण ठेवूया. आणि अशा प्रकारे आजची जी आपली रेसिपी आहे तोंडली मसाला, टिंडली मसाला, ही रेसिपी तयार झालेली आहे. बघा किती छान आहे, दाटसर आहे, पातळ नाही आहे. तुम्हाला पातळ हवी असेल, भातासंगती खायला हवी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे पाण्याचा वापर कमी जास्त करू शकता. तर अशा प्रकारे आपली जी ही रेसिपी आहे ही रेसिपी तयार झालेली आहे. ज्या लोकांना तोंडली आवडत नाही त्यांना असं मसालेदार काहीतरी करून दिलं तर त्यांना नक्कीच ही तोंडलीची रेसिपी आवडणार आहे आणि ते तोंडली खायला सुरुवात देखील करेल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल एलिझाज कॉर्नरला आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, कारण मला व्ह्यूज तर भरपूर दिसत आहे पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन माझ्या रेसिपी ज्या आहे त्याचं नोटिफिकेशन येईल आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन आणि ही रेसिपी जर आवडली तर नक्कीच तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक देखील करू शकता. अशाच लहान लहान वेगवेगळ्या रेसिपी घेऊन मी एलिझा तुम्हाला पुन्हा भेटायला येईल. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर, मे गॉड ब्लेस यू ऑल.